महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच्या शांत वातावरणात अचानक तणावाचं वातावरण बघायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस बोलावून घेतली आणि थेट कारवाई केली। शिंदे गटाच्या मंत्र्याच्या माणसाची सभागृहातून बाहेर हकालपट्टी करण्यात आली। शिंदे गट आणि फडणवीस यांच्यात आधीच सुरू असलेल्या राजकीय शीतयुद्धात हा नवा धक्का शिंदे गटाला बसलाय असं बोललं जातंय। नेमकं काय घडलं की उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेच्या गटातील मंत्री देखील कारवाई होत असताना गप्प बसून बघत राहिले। हा फक्त एका अधिकाऱ्याला बाहेर काढण्याचा प्रसंग होता की यामागे भाजपचा सत्तेवरील पकड मजबूत करण्याचा डाव आणि फडणवीस यांनी या कृतीतून मीच बॉस आहे हा संदेश शिंदे सेनेला दिलाय का? पुढील सत्ता समीकरणांवर याचा काय परिणाम होऊ शकतो? नेमकं काय घडलं, कसं घडलं, चला तर सविस्तर सांगतो। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। ते झालं असं की देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीयतेबाबत अत्यंत कडक झालेत। बैठकीत कोणते विषय चर्चिले जातात, निर्णय कसे होतात हे बाहेर लीक होऊ नये हा त्यांचा स्पष्ट आदेश आहे। भूतकाळात काही मंत्री आणि अधिकारी माध्यमांना कागदपत्र देत असल्याचे उघड झाल्यावर फडणवीस यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून संपूर्ण बैठक डिजिटल केली। बैठक सुरू असतानाच काही लोक जे होते ते चीट करायचे, म्हणजे चिठ्ठीवर लिहायचे आणि प्रसार माध्यमांना द्यायचे, ते थांबावं असा फडणवीसांचा या माध्यमातून प्रयत्न होता। प्रत्येक मंत्र्याला टॅब देण्यात आले आणि केवळ मंत्री व सचिव दर्जाचे अधिकारीच आत राहतील बैठक सुरू असताना असा नियम करण्यात आला। ही फक्त देवेंद्र फडणवीस यांनी बनवलेली सिस्टम नव्हती, तर सत्तेवरील नियंत्रण आणि शिस्त टिकवण्यासाठीचा एक डाव होता देवेंद्र फडणवीस यांचा। आता मंगळवारी नेहमीप्रमाणे आदेश झाले। सुयसहाय्यक, खाजगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी यांनी बाहेर जावं। सर्व अधिकारी बाहेर गेले, पण एका खुर्चीवरचा व्यक्ती मात्र बाहेर गेलाच नाही, तो तसाच बसून राहिला। शिंदे गटातील एका मंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी ते होते, ते तिथंच बसून होते। फडणवीस यांची नजर त्या खुर्चीवर गेली आणि सभागृहात क्षणभर स्तब्धता पसरली। आपण का बसलात? फडणवीस यांनी विचारलं। उत्तर आलं, माझ्या मंत्र्यांनी मला थांबायला सांगितलं। क्षणात वातावरण बदललं। फडणवीस यांचा चेहरा रागाने लाल झाला आणि आदेश आला, पोलीस यांना बाहेर घेऊन जा। कसा बसा आपला चढलेला पारा, राग देवेंद्र फडणवीस यांनी शांत केला आणि शिंदेच्या मंत्र्याच्या ओएसडीला बाहेर काढलं अशी चर्चा रंगली। आता ही कृती केवळ एका अधिकाऱ्याला बाहेर काढायची नव्हती, हा स्पष्ट संदेश होता की आदेशाचं पालन झालं नाही तर कारवाई होईल। शिंदे गटातील मंत्र्यांनी आपल्या माणसांना नियम मोडू दिला तर त्यांना थेट धडा शिकवण्याची तयारी फडणवीस यांची आहे। यातून त्यांनी दाखवून दिलं की सरकारचा लगाम भाजपच्या हातात आहे आणि सत्तेतील सिनियर पार्टनर म्हणून अंतिम शब्द हा त्यांचाच असेल, अंतिम निर्णय त्यांचाच असेल। गेल्या काही आठवड्यात शिंदे गट आणि फडणवीस यांच्यातील संबंध थोडे ताणले गेले। फडणवीस यांनी शिंदे यांच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली, ज्यामुळे नाराजी वाढली आहे। अगदी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेऊन फडणवीस यांच्याबाबत तक्रार केल्याच्याही चर्चा रंगल्या। युतीत आम्हाला सन्मानाचं स्थान नाही असं देखील शिंदेंनी शहांना सांगितलं असं बोललं जातंय। आमच्या मंत्र्यांना अडकवलं जातं, आमच्या विरोधात षडयंत्र होत आहे, आम्हाला सत्तेत सन्मान मिळायला हवा अशी मागणी शिंदे यांनी केल्याचं बोललं जातंय अमित शहाकडे दिल्लीला जाऊन। तर याच पार्श्वभूमीवर या घटनेला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त होत आहे, कारण एकीकडे शिंदे दिल्लीला जाऊन तक्रार करत आहे आणि इकडे फडणवीस शिंदे गटाला शिस्त लावत आहे, तेही अतिशय कडक पद्धतीने। भाजपला माहिती आहे की शिंदे गटातील काही मंत्री मनमानी कारभार करत आहेत। बैठकीतील नियम मोडणं, माध्यमांशी माहिती शेअर करणं आणि निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न हे सरकारला अडचणीत आणू शकतं। मध्यंतरी तर शिंदे गटाचे संजय शिरसाट असेल, संजय गायकवाड असेल यांच्यामुळे देखील सरकार अडचणीत दिसलं। विरोधकांना आयते मुद्दे भेटले। फडणवीस यांनी काल परवा घडलेल्या या प्रसंगातून केवळ एका अधिकाऱ्याला बाहेर काढलं नाही, तर शिंदे गटातील मंत्र्यांना शिस्त लावण्यासाठीचा हा सिग्नल होता, हा सिग्नल त्यांनी दिला। हा स्पष्ट संदेश आहे की हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही, कडक कारवाई होईल। त्यानंतर फडणवीस यांनी प्रशासनावर आपला वचक कसा टिकवावा हे देखील चांगलं जाणलंय। पोलीस बोलावून घेतलेल्या या त्वरित कृतीनं त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आपली कमांड दाखवली। अधिकारी आणि मंत्री दोघांनाही हे समजलं की नियम तोडणं म्हणजे थेट मुख्यमंत्र्याच्या रडारवर जाणं।
या घटनेनंतर शिंदे गटातून काय प्रतिक्रिया येते आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा प्रसंग फक्त एका बैठकीपुरता मर्यादित राहिला की सत्तेतील दोन गटांमध्ये आणखी तणाव निर्माण करेल हे येणारे दिवस सांगतीलच। जर शिंदे गटानं याला अपमान मानून विरोधाचा सूर वाढवला तर महायुती सरकारमध्ये नवे खटके झटके उडू शकतात। पण जर त्यांनी हे शिस्तीचं उदाहरण मानून शिंदे गटात नियंत्रण आणलं, शिस्त आणली तर भाजपची सत्तेवरील पकड अजून मजबूत होईल। देवेंद्र फडणवीस यांनी या एका कृतीतून 3 गोष्टी साध्य केल्या। मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीयता व शिस्त कायम ठेवली, शिंदे गटाला स्पष्ट इशारा दिला की आदेश मोडले तर कारवाई होईल आणि सरकारचा खरा लगाम भाजपकडे असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं। म्हणजेच हा फक्त एका कारवाईचा प्रश्न नव्हता, हा होता एक डाव जो अचूक वेळी देवेंद्र फडणवीस यांनी साधला आणि शिंदे गटाला धडा शिकवला। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।